आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। एकदा फक्त एकदा माझ्या जागी राहून बघ बीरा। अगं मला मान्य आहे मी तुला तुझ्या गावावरून इथं आणलं, तुझ्याशी खोटं बोलले, पण मी एक आत्मा आहे आणि अशा अवस्थेत तुम्हाला बघू शकते, स्पर्श करू शकते। मग माझ्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी मी दुसरं काय करणं अपेक्षित आहे सांग ना मला, सांग। तू इथे असशील ना तर मी तुझ्यावर विसंबून राहील। तू जा इथून। जाऊ? मी जाऊ इथून? तू काय बोलतीयस कळतंय का तुला मीरा? अगं मी तुमच्या दोघींचा जीव वाचवतेय तर तुम्हाला इथून जायला सांगतेयस? ती माया तुमच्या जीवावर उठली आणि तिला घरात ठेवणार आहेस तू? मी वेदाला जन्म दिलाय, जन्मदात्री म्हणून काही अधिकार आहेत की नाही मला? असेल तुला अधिकार, पण मला तू या घरात नकोयस। ठीक आहे, ठीक आहे, तुला मी या घरात नकोय, मी निघून जाईन इथून। पण मायाला या घरातून बाहेर काढ। जोपर्यंत ती माया या घरात आहे माझ्या वेदाच्या जीवाला धोका आहे। तू मायाला हकलवून लाव, मी तुझ्या आयुष्यातून निघून जाईन कायमची। हा शब्द आहे माझा। चालेल, मी मायाला घरातून बाहेर काढेन, पण एक गोष्ट तू लक्षात ठेव, त्यानंतर मला तुझं तोंडही बघायचं नाहीये। मीरा, तू लहान बहीण आहेस ग माझी, आणि तू काळजी करू नकोस। ती माया या घरातला सगळ्यात मोठा अडसर आहे आणि तिला आपण दोघी मिळून या घरापासून लांब करू। तुला जपणार